आजच्या जगात आपलं मन म्हणजे एक असा ब्राउझर झालंय ज्यात 100 टॅब्स उघडे आहेत. खरंय. एकात ऑफिसचं काम, दुसऱ्यात घरच्या जबाबदाऱ्या, तिसऱ्यात सोशल मीडियाचं नोटिफिकेशन आणि चौथ्यात पुढच्या महिन्यात काय करायचं याचं प्लॅनिंग. या सगळ्या गोंधळात एक टॅब असतो जो सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे आत्ताचा क्षण. आणि तोच कुठेतरी हरून जातो. अगदी. तोच टॅब मिनिमाइज होऊन जातो. हो. तर आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो या सगळ्या टॅब्स बंद करून मनाला रिस्टार्ट करण्याची एक पद्धत शिकवतो. विषय आहे ध्यान. खूप महत्वाचा विषय आहे. आपल्याला ध्यानाचे फायदे, अंतर्मन शांत करणारा आणि जीवन बदलणारा उपाय या नावाचा एक खूप माहितीपूर्ण लेख मिळाला आहे. आणि आज आपलं मिशन हे आहे की या लेखातली माहिती फक्त समजून नाही घ्यायची, तर ती रोजच्या आयुष्यात कशी उपयोगी पडेल हे शोधून काढायचं आहे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया त्या सर्वात मोठ्या समस्येपासून जी आपल्यापैकी अनेकांना रोज सतावते, ताण आणि चिंता. लेखात म्हटलंय की ध्यान ताण कमी करतं, पण हे तर सगळ्यांनाच माहितीये, नाही का? हो, हे ऐकलेलंच असतं सगळ्यांनी. प्रश्न हा आहे की हे नेमकं घडतं कसं? म्हणजे फक्त डोळे बंद करून बसल्याने मनातला गोंधळ असा कसा शांत होतो? नाही, हाच तर महत्वाचा प्रश्न आहे. कारण इथेच अनेक जण चुकतात. त्यांना वाटतं ध्यान म्हणजे विचार थांबवणं. हो. पण या स्रोतानुसार ते तसं नाहीये. उलट ध्यान म्हणजे आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारांच्या ट्रॅफिककडे रस्त्याच्या कडेला उभं राहून पाहण्यासारखं आहे. अच्छा. तुम्ही ट्रॅफिक थांबू शकत नाही, पण तुम्ही प्रत्येक गाडीसमोर उडी मारणं टाळू शकता. सुरुवातीला जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा विचार अजूनच जोरात येतात. हो, हे होतं. पण सरावाने आपल्याला हे कळायला लागतं की मी माझे विचार नाही, तर मी त्या विचारांना पाहणारी आहे. हा छोटासा बदल खूप मोठा फरक घडवतो. थांबा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे विचारांशी भांडायचं नाहीये, नाही. तर त्यांच्यापासून एक एक सुरक्षित अंतर ठेवायचंय. अगदी. पण हे रोजच्या जीवनात कसं मदत करतं? समजा ऑफिसमध्ये कामाचा खूप ताण आहे, डेडलाईन जवळ आलीय, तेव्हा हे साक्षीभावाने पाहणं कसं कामी येणार? उत्तम उदाहरण आहे. अशा परिस्थितीत आपल्या मनात भीतीचे आणि चिंतेचे विचार येतात. माझं काम वेळेत पूर्ण होईल का? बॉस काय म्हणेल? वगैरे. हे विचार आपल्यावर ताबा मिळवतात आणि आपली निर्णय क्षमता कमी करतात. ध्यान आपल्याला त्या विचारांमध्ये आणि स्वतःमध्ये एक पॉज बटन तयार करायला शिकवतं. एक पॉज बटन. हो. तुम्ही विचार ओळखता. ओके, हा चिंतेचा विचार आहे, पण तुम्ही तो विचार तुम्ही स्वतः आहात असं मानत नाही. या छोट्याशा पॉजमुळे तुम्ही घाबरून प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे विचार करून कृती करू शकता. अच्छा. त्यामुळे ताण नाहीसा होत नाही, पण ताणाला सामोरं जाण्याची तुमची ताकद प्रचंड वाढते. म्हणजे हे मनासाठी एक प्रकारचं इमोशनल कवच तयार करण्यासारखं आहे. अगदी बरोबर. आणि मला वाटतं जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या इतके स्थिर होतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींनी आपला मूड खराब होत नाही. याचा आपल्या नातेसंबंधांवरही परिणाम होत असेल, नाही का? अगदी बरोबर. आपण भावनिक संतुलनाच्या मुद्द्याकडेच येतोय. या लेखात एक सुंदर कल्पना मांडली आहे. ते म्हणतात की आपलं मन पाण्याने भरलेल्या ग्लाससारखं आहे. जेव्हा ताण आणि नकारात्मक भावना येतात तेव्हा ते पाणी गढूळ होतं. ध्यान म्हणजे त्या ग्लासला काही वेळ स्थिर ठेवणं, जेणेकरून ती सगळी गाळ किंवा घाण तळाशी बसेल आणि पाणी पुन्हा स्वच्छ होईल. जेव्हा आपलं मन असं स्वच्छ आणि शांत असतं तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचं म्हणणं अधिक चांगल्या प्रकारे ऐकू शकतो, त्यांना समजू शकतो. खरंय. रागाच्या भरात बोलण्याऐवजी आपण विचारपूर्वक संवाद साधतो. बरोबर. मी याचा असा विचार केला नव्हता. आपण नेहमी विचार करतो की ध्यान स्वतःसाठी आहे, पण त्याचा प्रभाव आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही इतका खोलवर होत असेल? नक्कीच होतो. बरं. आता मनाच्या शांतीकडून आपण मनाच्या शक्तीकडे वळूया. आजकाल सगळ्यात मोठी समस्या आहे फोकसची. हो. लक्षच लागत नाही. हां. आपला फोन दर 2 मिनिटांनी वाजतो. हो. कामाच्या मध्ये सोशल मीडिया बघितला जातो. या स्रोतानुसार ध्यान एकाग्रता वाढवतं. पण कसं? हे काय मेंदूसाठी कोणतं टॉनिक आहे का? टॉनिक नाही, पण जिम नक्कीच आहे. जिम? हो. या लेखात या प्रक्रियेची तुलना स्नायू तयार करण्याशी केली आहे. जसं आपण वजन उचलून बायसेप्स मजबूत करतो, तसंच ध्यान एकाग्रतेचा मानसिक स्नायू मजबूत करतं. अच्छा. ध्यान करताना काय होतं? आपलं मन भरकटतं,
100 विचार येतात आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण हे लक्ष घेऊन आपलं लक्ष पुन्हा आपल्या श्वासावर किंवा ध्यानधारणेच्या बिंदूवर आणतो हां, तेव्हा आपण त्या मानसिक स्नायूचा एक रेप पूर्ण करतो. सुरुवातीला हे खूप अवघड वाटतं, पण हजारो वेळा हे केल्याने तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता इतकी वाढते की तुम्हाला ते जाणवायला लागतं. वाव, म्हणजे प्रत्येक विचलित होणारा विचार हा एक अपयश नाही, नाही. तर ती एकाग्रता वाढवण्याची एक संधी आहे. हा दृष्टिकोनच खूप सकारात्मक आहे. अगदी. याचा अर्थ विद्यार्थी किंवा ज्यांना आपल्या कामात खूप जास्त फोकस लागतो त्यांच्यासाठी ही एक प्रकारची सुपर पॉवर ठरू शकते. नक्कीच. आणि ही सुपर पॉवर फक्त दिवसाच नाही तर रात्रीही कामी येते. रात्री? हो. एकाग्रतेचा आणि झोपेचा खूप जवळचा संबंध आहे. दिवसभर जर आपलं मन इकडून तिकडे उड्या मारत असेल तर रात्री अंथरुणावर पडल्यावर ते अचानक शांत कसं होणार? नाही होणार. ते तिथेही तेच करत राहतं. हो, ही तर जवळजवळ प्रत्येकाचीच कहाणी आहे. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात विचारचक्र सुरू असतं. मग दुसऱ्या दिवशी झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड होते आणि कामात लक्ष लागत नाही. हे एक दुष्टचक्र आहे. हो, यातून बाहेर पडायला ध्यान मदत करतं का? हो. आणि यामागे शास्त्रीय कारण आहे. आपल्या शरीरात 2 मुख्य ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. असं समजा, एक आहे फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे धोक्याच्या वेळी सक्रिय होणारी, जी आपल्याला पळायला किंवा लढायला तयार करते. बरोबर. आजच्या काळात कामाचा ताण, डेडलाईन, ट्रॅफिक हे सगळं आपलं शरीर धोका म्हणूनच बघतं आणि ही सिस्टीम सतत चालू राहते. दुसरी सिस्टीम आहे रेस्ट अँड डायजेस्ट, जी शरीराला शांत करते, दुरुस्त करते आणि ऊर्जा वाचवते. ध्यान म्हणजे फाईट ऑर फ्लाईट मोड बंद करून रेस्ट अँड डायजेस्ट मोड सुरू करण्याचं एक मॅन्युअल स्विच आहे. अच्छा, एक स्विच. हो. जेव्हा ही सिस्टीम सक्रिय होते तेव्हा शरीर आणि मन दोन्ही खोल विश्रांतीच्या स्थितीत जातात, ज्यामुळे शांत आणि गाढ झोप लागते. 1 मिनिट, म्हणजे ध्यान फक्त मनालाच नाही तर आपल्या शरीराच्या आतल्या सिस्टीमला सुद्धा नियंत्रित करतं? हो. हे ऐकून मला त्या लेखातला पुढचा मुद्दा आठवला, जो मला सुरुवातीला थोडा अविश्वसनीय वाटला होता. ध्यानाचे शारीरिक फायदे. कोणते? त्यात म्हटले की ध्यान रक्तदाब नियंत्रणात ठेवतं, प्रतिकारशक्ती वाढवतं. हे कसं शक्य आहे? याचं उत्तर आपण आत्ताच चर्चा केलेल्या फाईट ऑर फ्लाईट सिस्टममध्येच आहे. अच्छा. जेव्हा आपण सतत तणावाखाली असतो तेव्हा आपलं शरीर कॉर्टिसोल नावाचा एक स्ट्रेस हॉर्मोन तयार करतं. हो, ऐकलंय. थोड्या काळासाठी हे ठीक आहे, पण जेव्हा हा हॉर्मोन रक्तात सतत जास्त प्रमाणात असतो तेव्हा तो रक्तदाब वाढवतो, पचनक्रिया बिघडवतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती दाबून टाकतो. अरे देवा. ध्यान नियमितपणे केल्याने कॉर्टिसोलची पातळी कमी होते. याला तुम्ही असं समजू शकता की तुम्ही तुमच्या शरीराच्या इंजिनवरचा अनावश्यक भार कमी करत आहात. त्यामुळे इंजिन म्हणजे आपलं शरीर अधिक कार्यक्षमतेने आणि जास्त काळ चालतं. शांत मन हे निरोगी शरीराचा पाया आहे, हे या लेखातून अगदी स्पष्ट होतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण मानसिक शांतीसाठी म्हणून सुरुवात करतो आणि त्याचे फायदे आपल्या प्रतिकार शक्तीपर्यंत पोहोचतात. अगदी. पण हे सगळं होत असताना आपल्या आत, आपल्या विचारांच्या पातळीवर नेमकं काय घडत असतं? आपण फक्त शांत होतो की स्वतःबद्दल काहीतरी नवीन शिकतो? हां. या चर्चेचा सर्वात महत्वाचा भाग आहे आत्मजागरूकता किंवा सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस. हो. लेखात म्हटलं आहे की ध्यान म्हणजे स्वतःच्या मनाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन स्वतःच्याच विचारांचं आणि भावनांचं ऑपरेशन लाईव्ह पाहण्यासारखं आहे. वाव. आपण का रागावतो? आपल्याला कसली भीती वाटते? आपल्या कोणत्या सवयी आपल्याला मागे खेचत आहेत? या सगळ्या गोष्टी आपल्याला आरशात पाहिल्यासारखा स्पष्ट दिसू लागतात. म्हणजे आपण आपल्याच विचारांचे, भावनांचे आणि प्रतिक्रियांचे तटस्थ निरीक्षक बनतो. पण याचा फायदा काय? स्वतःच्या चुका किंवा कमजोरी पाहून तर अजून वाईट वाटू शकतं. नाही, उलट होतं. कारण तुम्ही त्या चुकांना मी म्हणून बघत नाही, तुम्ही त्यांना तुमच्यातील एका पॅटर्न किंवा सवयीच्या रूपात बघता. अच्छा. आणि ज्या क्षणी तुम्हाला एखादा पॅटर्न दिसतो त्या क्षणी तुम्हाला तो बदलण्याची शक्ती मिळते. उदाहरणार्थ तुम्हाला हे लक्षात येतं की जेव्हा कोणी तुमच्या कामावर टीका करतं तेव्हा तुम्हाला लगेच राग येतो. ही जाणीव झाल्यावर पुढच्या वेळी जेव्हा कोणी टीका करेल तेव्हा रागाची तीच जुनी प्रतिक्रिया देण्याऐवजी तुमच्याकडे एक पर्याय असेल. मी शांतपणे हे ऐकून घेऊ शकते आणि त्यावर विचार करू शकते. अगदी. हीच खरी आत्मजागरूकता आहे. आपण आपल्या सवयींचे गुलाम न राहता त्यांचे मालक बनू लागतो.
म्हणजे आपण आपल्या आयुष्याच्या गाडीचे नुसते प्रवासी नाही तर चालक बनतो. बरोबर. आणि जेव्हा आपण स्वतःला इतक्या चांगल्या प्रकारे समजून घेतो तेव्हा साहजिकच आपण इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. नक्कीच. इथेच आपण येतो आपल्या शेवटच्या मुद्द्यावर, नातेसंबंध आणि मानसिक शक्ती. बरोबर. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आतला गोंधळ शांत करता तेव्हा तुम्हाला बाहेरच्या जगाचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येतो. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी अधिक संयमाने आणि सहानुभूतीने वागता. वादविवादाच्या वेळी समोरच्यावर दोषारोप करण्याऐवजी तुम्ही परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करता. हो, कारण आपल्याला माहीत असतं की जसे तुमच्या मनात विचारांचे आणि भावनांचे चढ उतार असतात तसेच ते समोरच्या व्यक्तीच्या मनातही असतात. ही समज नातेसंबंधांना अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण बनवते. आणि हीच गोष्ट आपल्याला मानसिक शक्ती देते, नाही का? कारण आयुष्य काही नेहमीच सोपं नसतं. कठीण प्रसंग, अपयश, दुःख हे तर येणारच. नक्कीच. या स्रोतानुसार ध्यानाचा हाच कदाचित सर्वात मोठा फायदा आहे. ध्यान आयुष्यातील वादळ थांबवत नाही. पण ते आपल्या जहाजाला अधिक मजबूत बनवतं. बरोबर. जेणेकरून तुम्ही कोणत्याही वादळातून सुरक्षितपणे बाहेर पडू शकाल. ते तुम्हाला शिकवतं की परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसली तरी त्या परिस्थितीवर आपण कशी प्रतिक्रिया देतो हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असतं. हो. ही सहनशीलता आणि हीच मानसिक ताकद तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि शांत राहायला मदत करते. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झालीय. ध्यान म्हणजे फक्त काही वेळ शांत बसणं नाही. तर ते आपल्या मनाला आणि शरीराला अधिक चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी दिलेलं एक प्रशिक्षण आहे. हे कोणतंही गूढ किंवा फक्त साधू संतांपुरतं मर्यादित असलेलं साधन नाही, तर आजच्या धावपळीच्या जीवनासाठी एक अत्यंत व्यावहारिक आणि वैज्ञानिक पद्धत आहे. खरंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्रोताच्या निष्कर्षानुसार हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला हिमालयात जायची किंवा तासांतास बसायची गरज नाही. नाही, अजिबात नाही. रोज फक्त 10 ते 15 मिनिटं. आपल्या दिवसातील 24 तासांमधून फक्त 10 मिनिटं शांतपणे स्वतःसाठी काढल्यास आपल्या आयुष्यात शांतता, समाधान आणि सकारात्मकता येऊ शकते. अगदी. आजची चर्चा संपवताना एक विचार प्रत्येकाने करावा असं मला वाटतं. सांगा. तर या स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे ध्यानामुळे आपण आपल्या विचारांचे आणि भावनांचे फक्त निरीक्षक किंवा साक्षीदार बनतो. आता विचार करा, जर तुम्ही तुमचे विचार नाही, तुमच्या भावना नाही, तर त्या सगळ्यांना पाहणारे कोणीतरी वेगळे आहात. तर मग मी नक्की कोण आहे? हो, तर मग तुम्ही नक्की कोण आहात? या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कदाचित ध्यानाचा खरा उद्देश असू शकतो.